सभा आज आपण हिम्मतनगर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज दाखल होत आहेत. आपल्यासोबत संदीप सिंग आहेत, प्रभाग क्रमांक 54चे वार्ड अध्यक्ष आहेत भाजपचे. काय माहिती द्याल? आज तुमचा उमेदवार आलाय. आमचा वॉर्ड नंबर 54 मध्ये भारतीय जनता पार्टीने श्री विप्लव अवसरे यांना अवसर दिलाय. विप्लवजी हे मागील 30 वर्षापासून संघटनचा कार्य करत आहेत. संघच्या मार्फत त्यानंतर ते आदरणीय राज्यपाल श्री राम नाईकजी यांच्यासोबतही संघटनाचं काम करत होते. आज RSS माध्यमातून काम करताना ते आज भारतीय जनता पार्टी वॉर्ड नंबर 54चे उमेदवार झाले. आणि असं वाटत नाही का भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यात खूप वेळ लावला आणि वेळ लावला उमेदवार कसा देता असं पाहिजे होतं? भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे, आज विश्वामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे. आणि पार्टी निर्णय घेताना नेत्यांना सर्व प्रकारचा सर्व गोष्टींचा लक्ष ठेवावा लागतो. उशीर आलाय पण चांगला उमेदवार आलाय आणि चांगला उमेदवार आल्याने भारतीय जनता पार्टी वॉर्ड नंबर 54च्या सर्व कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना होते तेही आणि जे कार्यकर्ता आहेत तेही तर पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या माहिती मिळते भाजपामध्ये आता अजून एक फूट झाली. भाजपाचे जे तुमचे संदीप जाधव होते त्यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल करतात. हे जे कार्यकर्ते तुमच्या फुटत आहेत का? आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानाचं निर्माण केलं त्यामध्ये सर्व नागरिकांना चुनाव लढण्याचा अधिकार दिलाय. संदीप जाधवजी हे आमचे मंडलचे महामंत्री होते. काल संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे मंडल अध्यक्षाने जी मला माहिती दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. आणि संदीप जाधवजी हे वॉर्ड नंबर 54 मधून इच्छुक असताना ते जे फॉर्म भरतायत ते वॉर्ड नंबर 51 मधून भरतायत त्यांच्या मिसेससाठी. आणि प्रजातंत्रामध्ये सर्वांना ते फॉर्म भरतायत, स्वतःचा अर्ज दाखल करताय अपक्ष. मला याची माहिती नाही आहे. आणि ठीक आहे, बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्यामध्ये सर्वांना अधिकार आहे. भाजपामध्ये नाराजीचं सूर कुठे? नाही, भाजपामध्ये काही नाराजगी इतकं सूर नाही आहे. वॉर्ड अध्यक्ष आपल्या सोबतच आहे. माझ्याबरोबर माझे बाकी जेवढे पदाधिकारी आहेत ते इकडे उपस्थित आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी बघतायत. ठीक आहे, नरम गरम काय होत असतो, त्यामध्ये नाराजगीसारखं काही नाही. आणि जसं प्रमाणे मी लोकसभामध्ये भारतीय जनता पार्टी लोकसभा आणि विधानसभामध्ये वॉर्ड नंबर 54 मध्ये भारतीय जनता पार्टी आपला बढत घेतली होती तशीच अपेक्षा मला या नगरसेवक इलेक्शनमध्ये पण. आणि चेहरा बघताना आदरणीय विद्याजी यांचा काम बघताना आदरणीय देवेंद्रजी यांचा काम बघताना अमित साटमजीने जे निर्णय घेतले त्याचं आम्ही समर्थन करतो. आणि आम्ही पूर्णप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत वॉर्ड अध्यक्ष म्हणून मी उभा आहे. धन्यवाद.